मिक्स डाळीचे कुरकुरीत, जाळीदार आणि आतमध्ये लुसलुशीत असे आप्पे आज आपण घरी बनवतो. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला डाळ, तांदूळ हे भिजू घालावे लागतील. मी इथे 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ आहे, 1 वाटी पोहे, 1 चमचा मेथीचे दाणे घ्यायचे आहेत आणि अर्धा वाटी मूग डाळ आहे. हे सर्व स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि 3 ते 4 तास भिजू घालायचं आहे. 4 तास मिक्सरमध्ये बारीक दळून घेणार आहोत. मिक्सरमध्ये दळताना यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे. डाळ आणि तांदूळ चांगले भिजलेले आहेत. थोडंसं जाडसरच वाटून घेणार आहोत, जास्त बारीक करायची गरज नाही आहे. आता रात्रभर असंच ठेवायचं आहे आपल्याला फर्मंट होण्यासाठी. सकाळी हे छान फुगेल पीठ. सकाळी बघू शकता पीठ चांगलं फुगलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आवडतात त्या भाज्या घालू शकता. मी यामध्ये कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची घातलेली आहे. तुम्ही गाजर आणि बीट खिसून सुद्धा घालू शकता आवडत असेल तर. हिरवी मिरचीचा ठेचा आहे. आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. आता आप्पे पात्र घेतलेलं आहे, त्यावरती थोडंसं तेल टाकलं. तेल हलकंसं गरम झालं की आपलं आप्याचं बॅटर टाकायचं आणि छान आप्पे हे बनतील. एका साईडकडून मस्त असे खुसखुशीत झालेले आहे, दुसऱ्या पण साईडने